हॅलो, हॅपी मकर संक्रांत सगळ्या मित्रमैत्रिणींना. तर आजचा हा व्हिडिओ मी माझ्या मैत्रिणींसाठी बनवते की ज्यांचे बचत गट आहेत. मला माहिती नाही ही माहिती कोणाला माहिती आहे नाही माहिती आहे, पण माझ्यापर्यंत ही माहिती पोहोचलेली आहे. सो मला असं वाटलं की सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही बातमी पोहोचवली पाहिजे. म्हणजे ज्यांचे बचत गट आहेत त्यांच्यासाठी ही खास बातमी आहे की तुम्ही जिथे राहता तुमच्या इथे प्रभाग समिती, पंचायत समिती जे काय असेल तिथे तुम्ही चौकशी करून बघू शकता की आता जे फॉर्म निघालेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा योजना आहेत. त्या योजनेमध्ये मी तुम्हाला एक योजना अशी सांगते, म्हणजे विधवा महिलांचे फॉर्म वगैरे भरायचे तर पेन्शनसाठी या अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत. बट मी तुम्हाला एक सांगते, त्यातली एक योजना सांगते माझ्या मैत्रिणींसाठी ज्यांचे बचत गट आहेत. जर तुमचा महिला बचत गट असेल आणि त्याला 1 वर्ष पूर्ण झालेला असेल तर अशा महिला बचत गटांना सरकारकडून अनुदान देण्यात येत आहे. तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला जिथे अशा योजनेचे फॉर्म निघत आहेत तुम्ही चौकशी करून बघा. तिथे जाऊन तुम्ही ते फॉर्म घेऊन या आणि फॉर्म भरा आणि सबमिट करा. मला वाटतं काहीतरी 7 फेब्रुवारीपर्यंत शेवटची तारीख आहे. तर मला आज म्हणजे 2-4 दिवस झाले कळलं, व्हिडिओ बनवेल म्हटलं. जर कोणाला माहिती नसेल, ज्या महिलांना ज्यांचे बचत गट असतील, बचत गट रजिस्ट्रेशन करून जर 1 वर्ष झालेलं असेल अशा गटांना हे अनुदान देण्यात येत आहे. सो तुम्ही तुमच्या आजूबाजूला जाऊन चौकशी करा फॉर्म वगैरे कुठे मिळतात. आमच्या इथे ठाणा कळवा प्रभाग समितीमध्ये हे फॉर्म अवेलेबल आहेत. जर इकडचं कोण असेल कळवा ठाण्यामध्ये तर त्यांनी कळव्यामध्ये जाऊन फॉर्म घ्यायचे आहेत. फॉर्म घेतल्याच्यानंतर त्या फॉर्ममध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, तो फॉर्म कसा भरायचा आहे आणि कधी सबमिट करायचं आहे. फेब्रुवारीची 7 तारीख आहे सबमिट करायची. सो भरून घ्या सगळ्यांनी, कारण की मोजक्याच योजना आपल्या कानापर्यंत येतात. सरकारच्या योजना खूप आहेत पण त्या आपल्यापर्यंत येईपर्यंत योजना संपलेल्या आहेत तर संपलेल्या असतात. तर मोजक्याच योजना आपल्यापर्यंत येतात तर त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे, सोडून न देता. तर लवकरात लवकर तुमच्या जे जवळपास जे काय असेल कळवा प्रभाग समिती, पंचायत समिती किंवा गावाला कोणाच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा बचत गटांमध्ये चौकशी करा की कुठे फॉर्म वगैरे अवेलेबल आहेत का आणि तिथून तुम्ही भरून घ्या. 10,000 असून दे, 20,000 असून दे, 5,000 असून दे, पण आपल्या हक्काचं जर आपल्याला जे अनुदान मिळत असतील, आपलेच पैसे असतात ते, असं काही नाही आहे की आपल्याला कोण गिफ्ट म्हणून देतं की भीक म्हणून देतं आहे. आपलेच पैसे असतात ते आपल्या हक्काचे. तर जे अनुदान मिळतं आहे ते लवकरात लवकर जाऊन तुम्ही घेऊन यायचं आहे. जय महाराष्ट्र.